मुंडगाव येथील अमीनपूरचा पूल कधी होणार? नागरिकांना भोगाव्या लागतात नरक यातना। मुंडगाव येथील चंद्रिका नदीला आलेल्या पुराने अमीनपूर गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांचा नाईलाजाने मुंडगाव येथे थांबावे लागले आहे। ग्रामपंचायत मुंडगाव अंतर्गत येणाऱ्या अमीनपूर येथे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने व या दोनही गावाच्या मध्यभागी चंद्रिका नदी असून या नदीवर पूल नसल्याने या दोनही गावांचा संपर्क नेहमीच तुटतो। तसेच येथील नागरिकांना नरक यातना सुद्धा भोगाव्या लागत आहे। चंद्रिका नदीतून अमीनपुरा येथे आपल्या घरी जात असताना येथील एक युवक या नदीच्या पाण्यात मागील वर्षी वाहून गेला, परंतु या नदीच्या पात्रात या दोनही गावांना जाण्यासाठी व येण्यासाठी पूल अद्यापही बांधण्यात आलेला नाही। पावसाळ्यात येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। अमीनपूर येथील नागरिकांना दळणवळणासाठी आणि जीवनावश्यक वस्तूसाठी मुंडगाव येथून न्याव्या लागतात। त्यामुळे या नदीच्या पुराने या गावांचा संपर्क अनेक दिवस तुटलेल्या अवस्थेत असतो। तेव्हा या ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी चंद्रिका नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। मी अजीज अहमद, ग्रामपंचायत सदस्य, मुंडगाव येथील अमीनपूर येथील काही दिवसपासून आम्ही जिल्हा परिषदला बियाणशीला एवढे निवेदन देऊन आमचा इथचा पूल नाही। मी वार्ड नंबर 4चा मेंबर बोलत आहे, तरी आम्हाला यांचे अमीनपूर वासियांना यांच्या शाळेसाठी म्हणा किंवा यांचा दळण म्हणा किंवा बाजार म्हणा किंवा म्हणा यांचे सर्व काही उपस्थितीनं जेवढा अमीनपूर वासीसाठी आम्ही किती वेळा निवेदन देऊनही सरकारनं आमचं शासनानं आमचं ऐकून नाही राहिले, तरी आम्हाला काही नाही काय हे पूर्ण व्यवस्थित करून आम्हाला शासनाजवळून एकच निवेदन आहे का बस शासनानं आमचा मागणी पूर्ण करावं, आम्हाला पूल द्यावं, बाकी आमची काहीच नाही। ग्रामपंचायतनं निवेदन दिला, जिल्हा परिषदला दिला, बियाणशीला दिला, पंचायत समितीला दिला, तरी आमचा आजपर्यंत काहीच कोणीच ऐकणार नाही। तरी आमचं एक शासनाला एक निवेदन आहे का सर्व हात जोडून विनंती पहिले तर पूर्ण अमीनपूर वासीसाठी पुलासाठी काय निवेदन आहे, अजितदादा म्हणा किंवा देवेंद्रजी फडणवीस अजून काही शिंदे साहेब यांचे निधीमधून आम्हाला एक पूल भेटू शकत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.